श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76. हे त्रिंबक गावचे हरिश्चंद्र लाडोबा परब म्हणून सामान्य शेतकरी आहे. यांचं वय आता 82 आहे. हे गेले 4 महिन्यापूर्वी ह्यांची जमीन दुसऱ्याच्या नावावर झाली म्हणून असं यांना समजलं, म्हणजे त्यांच्या भावकीतच, आणि ती वाटपमुळे झाली असेल, कशामुळे झाली असेल हा विषय वेगळा. परंतु ते 4 महिन्यापासून त्रिंबकच्या तलाट्याकडे सातत्याने 7/12 आणि 8 मागत आहेत. आता 4 महिने झाले, 2 महिन्यापूर्वी आले, माझ्याकडे ते 15 दिवसापूर्वी आले आणि मी त्रिंबकच्या तलाट्याला फोन केला. बरोबर ना? हो, सांगा तिथला. हां, किती दिवस झाले तुम्ही मागतात फेरफार? तिकडे बघा फेरफार किती दिवस झाले मागतात? आणि मी त्याला 15 दिवसापूर्वी त्रिंबकच्या तलाट्याला फोन केला किंवा त्या माणसाची तलाठी 7/12 द्या, फेरफार द्या. त्याला आज देतो, उद्या देतो. आता माझं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना, प्रांतांना, तहसीलदारांना आणि पालकमंत्र्यांना एक आव्हान आहे की तुम्ही काही दिवसापूर्वी आम्ही बघितलं या जिल्ह्यात महसूल मंत्री सुद्धा येऊन गेले आणि लोकांना दाखले देण्याचं आपण नाटक केलं की महसुलातलं कुठलंही काम पेंडिंग ठेवणार नाही म्हणून सांगितलं आणि अनेक दाखले आपण लोकांना दिल्याचा फोटो काढले, सेशन केले आणि तरी पण आज महसूल मंत्री साहेब, पालकमंत्री साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब आपण लोकांना विचारा की अजूनही लोकांचे जे फेरफार आहेत ते अनेक दिवस म्हणजे 4-4, 5-5 वर्ष पेंडिंग आहेत की लोकांचे वारस तपास आहेत, फेरफार आहेत, नोंदी घालायचे आहेत. हे अनेक शेतकऱ्यांच्या पेंडिंग व्यवस्थेत आहेत आणि आज ह्या परबांसारख्या सामान्य माणसाला आज 4-4 महिने नुसता फेरफार मिळत नाही. आणि कसलं तुमचं महसूल तुम्ही सांगताय, महसूल 15वडा, महसूल लोकांना दाखले देत आहे. जे दाखले लोकांचे आहेतच, आज जातीचे दाखले किती पेंडिंग आहेत. आज भूमी अभिलेखमध्ये तुम्ही गेलात आणि भूमी अभिलेखमध्ये किती लोकांची पेंडिंग, तिथे पैसे भरून घेत नाहीत, पैसे भरून त्यांना मोजणीची तारीख मिळत नाही, त्यांना एखादा नकाशा पाहिजे असलं तर मिळत नाही. आणि त्यामुळे या संदर्भात अशा सामान्य माणसांचा आवाज तुम्ही कधीतरी ऐका. आणि हे जे महसुलातले गब्बर अधिकारी झालेले आहेत, जे फक्त ह्यांच्याकडनं तुमच्याकडनं काय अपेक्षा होती, त्यांची पैसे मागत होते, कोणाला पैसे मागितले ते तुम्ही 10,000 रुपये कोणाला घेतले? शिपाया घेतल्या चिंदरकरांची बाहेर. हां, हे बघा ह्यांना ते आता हे तिथे चर्चा होते की ह्याला 10,000 रुपये दिले पाहिजे, त्याला 20,000 रुपये, ह्या ज्यांच्या काही माणसांना पैसे मागण्याचं काम असतं. आणि त्यामुळे ह्या संदर्भात आता मी एक येणाऱ्या सोमवारी मी एक कुडाळ प्रांतांना आणि कुडाळ आणि मालवणच्या तहसीलदारांकडे लोकांना एक आवाहन करणार आहे की तुम्ही ज्यांची पेंडिंग जे कामं आहेत, जी कामं महसूलच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही, ती पेंडिंग कामं घेऊन या, प्रांताधिकाऱ्यांना आपण जाऊया आणि मी तुम्हाला लवकरच तारीख जाहीर करेन.